भिवंडी स्थित भादवड़ गांव के समाज सेवक श्री भरत कृष्णा तरे तथा समस्त तरे परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी उन्होंने अपने निवास स्थान भिवंडी स्थित भादवड़ गांव में दुर्गा माते की विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए समस्त तरह परिवारों ने सभी देशवासियों को नवरात्र उत्सव की शुभकामनाएं दी तथा दुर्गा माते से सुख समृद्धि की प्रार्थना की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस अवसर पर भिवंडी महानगर पालिका शिवसेना के माजी नगर सेवक व स्थायी समिति के माजी सभापति श्री संजय भाई महात्रे, शिवसेना के उप शहर प्रमुख श्री नाथ जी पाटिल, उप तालुका प्रमुख सुनील जी हड़र, शिव वाहतुक सेना भिवंडी शहर प्रमुख श्री गजेंद्र गुलवी, शिवसेना विभाग प्रमुख कोपर के श्री केशव पाटिल, पोस्ट ऑफिस के सीनियर पोस्टमैन श्री प्रकाश जी भोईर तथा अंजुर गांव के रिश्तेदार श्री संदेश मड़वी व उनके परिवार, शाहू ग्रुप भादवड़ तथा केदार ग्रुप भिवंडी के कार्यकर्ताओं पदाधिकारियों के साथ साथ अनेकों मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व भादवड़ गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर श्री दुर्गा माते की दर्शन कर सुख समृद्धि की प्रार्थना की। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। बेला
घरी किती वर्षापासून हे दुर्गा मातेचे आपण आयोजन करतात, काय उद्देश होता आणि हे नवरात्री उत्सव निमित्तानं लोकांना काय सांगतो? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या घरी नवरात्रोत्सव साजरा होत आहे आणि दुर्गा मातेचं स्थापना झालेली आणि घट बसलेली आहेत। आमच्या मला वाटतं कमीत कमी 30-35 जास्त वर्ष झाले असतील। जेव्हा गावामध्ये मोजक्याच दुर्गादेवी बसायच्या त्यापैकी आमची एक दुर्गादेवी बसायची आणि याही वर्षी तिची याही स्थापना झालेली आहे। आणि नवरात्रोत्सव निमित्ताने सर्व नागरिकांना देशातील माझ्यातर्फे नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या आता दसरा सणाच्याही सर्व नागरिकांना आमच्या तरे परिवारातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा। किती आनंद होता, काय काय कार्यक्रम आपण करतात? 9 दिवस आमच्या घरी दुर्गादेवीची स्थापना झाल्यानंतर दर दिवशी तिची पूजा अर्चा होत असते आणि संध्याकाळचा इथे छोटेखानी गरबा कार्यक्रम होत असतो आणि लहान मुलांचे खेळही होत असतात। त्याच्यामध्ये जे विजेते मुलं असतात त्यांना शेवटच्या दिवशी आम्ही बक्षीस पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करतो। दुर्गा मातेचरणी काय प्रार्थना करतो? दुर्गा मातेचरणी हीच प्रार्थना करेन की सर्वांना चांगले सुख शांती आणि आरोग्य लाभू दे, देशामध्ये चांगलं सुखाचं आणि समृद्धीचं राज्य येऊ दे। शेतकरी असेल किंवा जे पण सामान्य नागरिक असतील त्यांना चांगला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावी अशी मी दुर्गा मातेचरणी प्रार्थना करतो।